बातमी बघणार आहोत। वाल्मिक कराड संदर्भातली ही बातमी आहे। वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आलाय। वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आलाय। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा शस्त्र परवाना रद्द झालेला आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी 100 शस्त्र परवानाधारकांचे परवाने रद्द केलेत। यात वाल्मिक कराड याचाही परवाना रद्द करण्यात आलाय। वाल्मिक कराड याच्यावर 15 गुन्हे दाखल आहेत। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांना अधिक विचारूया। वाल्मिक, ही मोठी घडामोड आहे। एका बाजूला वाल्मिक कराड याची चौकशी, तपास हे सगळं सुरू असताना दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांचा हा महत्त्वाचा निर्णय। कराड यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये 245 जे काही शस्त्र परवानाधारक होते त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती आणि त्या अनुषंगाने तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता आणि यावरती पुनर्विचार करावा आणि यांचे शस्त्र रद्द करावेत असा देखील अहवाल पाठवला होता आणि त्याच अनुषंगाने 100 शस्त्र परवाने रद्द करण्यात आलेले आणि त्यापैकी वाल्मिक कराड यांचा सुद्धा एक शस्त्र परवाना रद्द करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर वाल्मिक कराड यांना 2 शासकीय अंगरक्षक बॉडीगार्ड म्हणून होते आणि शस्त्र परवाना देखील होता। मात्र शस्त्र परवाना आता रद्द केल्यामुळे हा एक मोठा धक्का समजला जातोय। वाल्मिक कराड हे सीआयडीच्या कोठडीमध्ये आहेत। खंडणी प्रकरणामध्ये त्यांची कसून चौकशी सुरू आहे आणि एक जे त्यांचे प्रकार आहेत ते समोर येत असताना आता शस्त्र परवाना देखील रद्द केल्यामुळे हा एक मोठा धक्का समजला जातोय। नक्की सुरेश, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।